नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे. हा गुन्हा नेमका काय होता, त्याची मोडस नेमकी काय होती आणि कशा पद्धतीने या गुन्ह्याची उकल झाली? मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबईवरून बिजनवास या ठिकाणी जाणारी एक उच्च दाबाची पाईपलाईन आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याचा वाहतूक केली जाते. याला क्लॅम्प करून त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता. याच्याबाबतची तक्रार की त्या स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक तवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी लिकेज झालेलं असावं. आणि त्याचे डिटेल पाहणी केल्यानंतर त्याचं क्लॅम्प केलेल्या ठिकाणं आढळलं, ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं. या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, LCB आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला छडा लावलेला आहे. याच्यामध्ये 7 पैकी 5 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत. याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशा प्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती. परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती. याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केलेली आहे. याच्या पाठीमागे कोण आहे, याचा कमर्शियल यूज करण्यासाठी कोण कोण त्याचा वापर करू शकतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांची आहे, हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल. कंपनीचे काही लोकांना सहभागी होते का किंवा काही त्याची टेक्निक त्यांनी वेगळी वापरली? जे सेन्सर आहेत ते ठराविक लिमिटच्या वर जर त्याच्यामध्ये छिद्र पडलं आणि डिस्चार्ज जर ठराविक लिमिटच्या वर गेला तरच ते सेन्सरमध्ये डिटेक्ट होतं. जर शिपेज असेल, थोडंफार असेल तर त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होत नाही. हा थोडा लॅकुना त्याच्यामध्ये आहे. त्या लॅकुनाच्या आधारावर या संपूर्ण प्रकार केलेला आहे. त्यामुळे त्यांना डिटेक्ट झालेलं नाहीये. हा वेगळ्या प्रकारे डिटेक्ट झालं. शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या विहिरीमध्ये ते आलेलं आहे. ही पूर्णतः गोपनीय माहितीच्या आधारावर याच्या बाबतीतली संपूर्ण टेक्निकल तपास आणि गोपनीय माहिती या दोन्हीच्या आधारावर आतापर्यंत आरोपीमध्ये पर्यंत पोहोचण्यासाठी यश मिळालेलं आहे. सर, जी तक्रार मिळाली होती ती लिकेज संदर्भातली होती. मुद्दा हा आहे की हे आरोपी निष्पन्न कसे झाले मुळात, म्हणजे तिथे आपण त्यांना डिझेलची वाहतूक करताना पकडलं की काय, नेमकं काय घडलं? काय आहे, कुठलाही क्ल्यू नसताना आरोपी पकडणं हाच खरं यामधला स्किल होतं. कारण याच्यामध्ये डायरेक्टली कुणाविरुद्ध तक्रार नव्हती, फक्त झालेली घटना गंभीर होती. तर याच्या बाबतीमध्ये पूर्णतः गोपनीय माहिती आणि टेक्निकल तंत्रज्ञानाच्या आधारावर तिथं असणारे क्लॅम्प लावताना तिथं लोक आले होते, त्या संदर्भात काय टेक्निकल पुरावे होते. आता ते पुरावे या ठिकाणी सांगणं योग्य नाही, परंतु सर्व तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ते कबूल केलेलं आहे. याच्यामधील लिंक संपूर्ण स्पष्ट झालेली आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावे सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत. 2 आरोपी यांच्या बाबतीतले गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. एक जो आरोपी आहे इरफान, त्याच्यावर आपल्या निफाड, मनमाड यामध्ये या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 6 गुन्हे दाखल आहेत. आणि एक जो आरोपी आहे सुनील तिवारी म्हणून, याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. एक शाहूनगर पोलीस स्टेशन मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे नाही, याच्यापैकी कुठलाही गुन्हा या स्वरूपाचा नाहीये. जे सुनील तिवारी आहे त्याच्यावर NDPS ऍक्ट नुसार एक गुन्हा दाखल आहे जो मुंबईमध्ये आहे, आणि दुसरा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दारूबंदी संदर्भातला गुन्हा दाखल आहे. पण यांना ही कल्पना कशी मुंबईचे गुन्हे आजार कसे आढळून आले, काय नेमकं लिंक केलं? नाही, टीम बनवली त्यांनी. या बाबतीमध्ये एक टीम बनवलेली आहे. लोकलच्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी काढलं तर या ठिकाणी कोणाला लक्षात येणार नाही, शेतीचा विषय आहे, शेतातून जाणारी पाईपलाईन आहे, त्यामुळे इथे काढलं तर जास्त लक्षात येणार नाही. काही ठिकाणी पाईपलाईनचे कमी जास्त जमिनीमध्ये काही ठिकाणी 2 मीटर आहे, काही ठिकाणी 4 मीटर आहे, अशा स्वरूपाचं आहे. तर कमी ठिकाणी असणारे, निर्जन ठिकाणी असणारे, माहिती न पडणारे असं ठिकाण शोधून त्या ठिकाणचे लोकल लोकांना मदतीला घेऊन अशा प्रकारचे काम केले जातं. पण स्थानिक लोक आणि हे मुंबईचे गुन्हेगार सगळ्यात महत्वाचा तोच विषय आहे की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाच्या लिकेजच्या ठिकाणी जर कुणी काडीपेटी टाकली किंवा कुठं आग लागली तर याचे परिणाम आपण विचारही करू शकणार नाही, एवढे भयानक आहे. त्यामुळे ही घटना आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे.
आणि त्यांना पहिल्याच दिवशी आम्ही सूचना दिलेली आहे की अशा स्वरूपाच्या घटना होऊ शकतात, वारंवार होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये लोकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तर तुम्ही या छोट्या छोट्या लिकेजचं सुद्धा टेक्निकलच्या आधारावर तुम्हाला डिटेक्ट व्हायला पाहिजे, अशा स्वरूपाची यंत्रणा तुमच्याकडे कार्यान्वित करा. तर ते म्हटले की आम्ही सर्व हे तंत्रज्ञान आमच्याकडे काय करता येऊ शकतं, हायेस्ट लेवलचं तंत्रज्ञान काय वापरता येऊ शकतं याचा प्रयत्न करतो आहोत. आता लेखी स्वरूपात सूचना दिल्या कंपनीला की नाही, आतापर्यंत आमच्या मीटिंग झालेली आहे. आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा त्यांना कळवणार आहोत. आता जरी ही पाईपलाईन मुंबईकडे जातो त्या लाईनला मुंबईवरून बिजनमास या ठिकाणी जाणारी पाईपलाईन आहे. थँक्यू. आग लागून मोठी दुर्घटना देखील घडण्याची या संदर्भात कंपनीला काही नोटीस आपण दिली? सगळ्यात महत्वाचा तोच विषय आहे की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाच्या लिकेजच्या ठिकाणी जर कुणी काडीपेटी टाकली किंवा कुठं आग लागली तर याचे परिणाम आपण विचारही करू शकणार नाही, एवढे भयानक आहे. त्यामुळे ही घटना आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. आणि त्यांना पहिल्याच दिवशी आम्ही सूचना दिलेली आहे की अशा स्वरूपाच्या घटना होऊ शकतात, वारंवार होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये लोकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तर तुम्ही या छोट्या छोट्या लिकेजचं सुद्धा टेक्निकलच्या आधारावर तुम्हाला डिटेक्ट व्हायला पाहिजे, अशा स्वरूपाची यंत्रणा तुमच्याकडे कार्यान्वित करा. तर ते म्हटले की आम्ही सर्व हे तंत्रज्ञान आमच्याकडे काय करता येऊ शकतं, हायेस्ट लेवलचं तंत्रज्ञान काय वापरता येऊ शकतं याचा प्रयत्न करतो आहोत. आता लेखी स्वरूपात सूचना दिल्या कंपनीला की नाही, आतापर्यंत आमच्या मीटिंग झालेली आहे. आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा त्यांना कळवणार आहोत. आता जरी ही पाईपलाईन मुंबईकडे जातो त्या लाईनला मुंबईवरून बिजनमास या ठिकाणी जाणारी पाईपलाईन आहे. थँक्यू. हा संपूर्ण प्रकार चालू होता. जे डिझेल त्यांनी घेतलं होतं ते कोणाकोणाला दिलं होतं? नाही, अद्याप पावेतो हे डिझेल कुठल्याही स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये साठवण्यात आलेलं नव्हतं, भांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टँकरमध्ये किंवा कशामध्ये काढलेलं नव्हतं. हा फक्त ट्रायल अँड इररचा विषय होता. याच्यामध्ये ते टेस्ट करून त्याच्यामध्ये पुढे कमर्शियल बेसवर ते पुढे करणार होते. आता ह्या स्टेजला फक्त त्याच्यामध्ये काढू शकतात की नाही, त्यामध्ये स्टॉप अँड स्टार्टचा वॉल्व लावलं होतं त्यांनी, म्हणजे इतकं टेक्निक व्यवस्थित